ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकत्रीकृत विकास नियंत्रण आणि संवर्धन विनियमन UDCPR लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन रायगड आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिले। आज कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, JM म्हात्रे, बबन पाटील, रामदास शेवाळे, अरुण भगत आणि संबंधित शासकीय आदी मान्यवर उपस्थित होते। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरता नैना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोने निर्माण केले आहे। या अधिसूचित क्षेत्रात पनवेल, उरण व पेण तालुक्यातील 175 गावांचा समावेश आहे। सदर नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये 23 गावांची अंतरिम प्रारूप विकास योजना शासनाने यापूर्वीच मंजूर केली आहे। उर्वरित 152 गावांची प्रारूप विकास योजना 16 सप्टेंबर 2022 रोजीच्या अधिसूचनेनुसार मंजूर झाली आहे। नैना परिक्षेत्रात UDCPR लागू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, असेही उदय सामंत यांनी सांगितले आहे।